अगं अशी इथे एकटीच काय करतेस? एकटी कुठं आहे मी? आबा येणार आहेत. अगं जेव्हा केव्हा मला टेन्शन यायचं, बरं वाटायचं नाही, तेव्हा आबा इथे येऊन मला समजवायचं की नाही. मला काय वाईट वाटलं, रागवलं, रुसलो का इथंच येऊन बसायचो, मग ते मला इथं समजवायचं. काय चूक बरोबर, चुकलो का सांगायचं, काय केलं पाहिजे सांगायचं. खरं येतील ते, वाट बघायला बघ. आता मी इथं बसलोय म्हणल्यावर येणारच आहेत ते. तेव्हा येऊन म्हणतील का खवळे रडू नको, मी कुठं बी गेलेलं नाही, इथंच आहे मी पहिले आलोय म्हणून मला पेढा भरवतील आणि कटकटून मिठी मारतील. मग कुठं गेलेत ग? अगं मी वाट बघायला लागले, अजून येणं झाल्यात. किती वेळ वाट बघायची आता? आबा आय, अगं मी कुठं हुडकू आता त्यासनी? मला भेटायचंय त्यासनी, कुठं गेल्यात ती? अगं आहे, मी कवा निराश झालो, मला काय अडलं, मी कुठं खचलो का ते समजूत काढायचं की नाही माझं? माझी हिंमत वाढवायचं की नाही ते? मग कुठं आहेत ते? अजून कसं आलेले नाहीत? अगं ते नुसतं माझ्याशी बोललं का परत लढायला 10 हत्तीचं बळ यायचं. मला अजून कसं आलेलं नाहीत ते? मग त्यांनी कवाच मला हरायला शिकवलेलं नाही. आता जर त्यासनी माहित आहे ना मी वाट बघायलोय, मग कुठं आहेत ते? हाय अगं मी कवा रुसलो, रडायला लागलो का ते मला हसवायचं की नाही? मला धीर द्यायचं, ते माझं जग होतं ते. मग माझं जगच आता माझ्यापासून लांब गेलंय. कमळे, मला कळतेय ग बाळा तुझी अवस्था, पण आता स्वतःला सावर ग बाई. कसं सहन करतेस ग? वरच झालं त्यांचं दुःख मनात घेऊन कसं सहन करतेस? मला सहन होईना झालंय बघ, मला अजिबात सहन होईना झालं. मला आत्ताच्या आत्ता त्यासनी भेटायचंय. कुठं आहेत ते? असं कसं एकटे टाकून गेलं आपल्याला? अगं पोरकं करून गेलं आपल्याला ते. अवा कुठं आहे तुम्ही? मी वाट बघायला तुमची. अवा मी निकाल घेऊन आलोय, या की इकडं. आबा आबा मी वाट बघायला. आबा या की आबा. आबा एकदा या की. हे बघा, त्यांच्या मेंदूच्या खालच्या भागात जास्त ब्लिडिंग झालंय. तिथे काही प्रमाणात रक्त गोठून साचलंय, म्हणून त्यांची अशी अवस्था झालेली आहे, जिला आपण एक कोमा स्टेट म्हणू शकतो. डॉक्टर, मग आपण ऑपरेशन करून ते गोठलेलं रक्त बाहेर नाही का काढू शकत? करू शकतो, पण त्याने कितपत फरक पडेल काही सांगता येत नाही. आणि या अवस्थेत ऑपरेशन करणं खूप मोठी रिस्क आहे. आता किमान ते स्वतःहून श्वास घ्यायला लागलेत. हीच खूप मोठी अचिव्हमेंट आहे आपल्यासाठी. डॉक्टर काही करा हो, पण त्यांना यातून बरं करा तुम्ही. म्हणजे ते आधी व्हीलचेअरवर होते, तेवढे जरी सुधारले ना तरी चालेल. म्हणजे ते निदान आमच्याबरोबर बसत होते, काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होते, तितपत तरी ते बरे होतील ना. तुम्ही काही करा, पण त्यांना तेवढं बरं करा हो. आई शांत हो. तुम्हाला काय वाटत असेल त्याची कल्पना आहे मला, मी समजू शकतो. पण माझ्या हातात जे आहे त्याच्या पलीकडे मी काहीच करू शकत नाही. शेवटी आपण म्हणतो ना, सर्व प्रार्थनेत दडलेलं असतं. आता तुमची प्रार्थनाच त्यांना ठीक करू शकते. इव्हन प्रार्थनेनेच त्यांना वाचवलंय, कारण इतका मोठा अपघात होऊन ते वाचलेत, त्याचंच तर हे फळ आहे. डॉक्टर, म्हणजे मी घाई करत नाही आहे, पण साधारण बाबांना आधीसारखं व्हायला किती वेळ लागेल? असं निश्चित काही सांगता येणार नाही. गोठलेलं रक्त पातळ व्हायची ट्रीटमेंट आपण चालू केलेली आहे, ती होत राहील. आता पॉईंट असा आहे की ते 2 दिवसातही पहिल्यासारखे होतील किंवा 20 वर्ष असेच राहतील. अरे बापरे. पण मग डॉक्टर, म्हणजे आता तुम्ही म्हणता की ऑपरेशन तर करायचं नाही आहे,
मग ही जी काही रक्त पातळ होण्याची ट्रीटमेंट आहे, औषधं म्हणा किंवा इंजेक्शन म्हणा, ती व्यवस्था आम्ही घरी करू शकू का? म्हणजे आम्ही त्यांना हॉस्पिटलमधनं घरी घेऊन जाऊ का? आम्ही त्यांची घरात पूर्ण काळजी घेऊ डॉक्टर. चालेल, पण एक नर्स रोज इंजेक्शनसाठी घरी येत राहील. बाकी तुम्ही काळजी घेत राहा. देवावर विश्वास ठेवा. होप सो ते लवकर बरे होतील. काकी, कमळी कशी आहे आता? नुसती रडतीया. काल रात्रभर झोपली नाही, काय खात नाही, काय बोलत नाही. आता पहाटे डोळा लागलाय पोरीचा. तू केव्हा आला र? कमळीला आबा गेल्याचं काल हे समजलं मला. गाडी पकडली आणि निघालो लगेच. काकी, मला अंदाज होताच असं काहीतरी होणार म्हणून आम्ही कमळीला थांबवण्याचा लय प्रयत्न केला. फार खचून गेली अरे ती. पण आता तो परत मुंबईला जाणार नाही म्हणतीया. अगं सरू काकी, पर तिचं स्वप्न होतं ना. मोठं शिक्षण घ्यायचं, डिग्र्या मिळवायच्या आणि अधिकारी होऊन गावात शाळा आणि कॉलेज सुरू करायचं. होय ग, मला बी तेच वाटतंय का तिने शिकावं, मोठं व्हावं, नाव कमवावं. तिची समधी स्वप्न तिनं पूर्ण करावी असं मला लय मनापासून वाटतंय. खरं तर आबा होते तिच्या संग, पण आता मी ठरवलंय, आता म्या तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार. पण खरं ती माझं काय बी ऐकणं झाली. तुम्ही दोघं बोलून बघा ना तिच्याशी. तुमचं काहीतरी ऐकल, तिला घेऊन जा परत मुंबईला. काकी, मी बोलतो तिच्या संग. म्हणजे आम्ही सगळीच तिला समजवतो. आता ती माझं किती ऐकल नाही ऐकल मला माहित नाही, कारण आबांच्या पुढे तिला काय बी महत्वाचं नाही. पण मग आता परत तिला कसं न्याल तुम्ही मुंबईला? ऋषीभाऊंचा फोन आहे. ऋषी? हां, कमळेनं मुंबईला परत जायचं नाही हे ठरवलंय. हे जर समजा ऋषीला कळलं तर तोच तिला समजावून सांगल. आता कमळी ज्यांचा ऐकल असा तो एकच आहे. खरं गौरी, त्याला यामध्ये आणायलाच पाहिजे. कशी आहे रे ती आता? सावरली का? कुठलं काय ऋषीभाऊ? अहो, सरू काकी म्हणत होत्या कमी रात्रभर रडत बसली होती. नाही, ते इतक्या इझिली यातनं बाहेर पडेल असं नाही वाटत मला. भांड्यात तिचं आणि आबांचं रिलेशन खूप वेगळंच होतं रे. बंड्या, इकडे दे. हॅलो ऋषी सर. हो, इकडं दुसराच मोठा प्रॉब्लेम झालाय. काय? एक निघी, काय झालंय नक्की? कमळी ठीक आहे ना? अहो सर, एक तर तिनं खाणं पिणं सोडलंय आणि दुसरं महत्वाचं म्हणजे कुळ्यासारखा निर्णय घेऊन बसली. काय? कसला निर्णय? अहो सर, ती म्हणायला लागली मुंबईला परत कधी शिकायला जाणार नाही. काय? आणि गाव बी सोडणार नाही. अगं पण तिच्या शिक्षणाचं काय, तिच्या स्वप्नांचं काय?